नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावास्या तिथीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण बघा, उद्या आहे शनी अमावास्या आणि त्यासोबतच शनी जयंती देखील आहे. तर अतिशय मोठा दुर्मिळ योग हा जुळून आलेला आहे. शनी अमावास्या आणि शनी जयंती एकाच दिवशी असणार आहे. तर या शनी अमावास्येनिमित्त आपल्याला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत, आपला वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी. तर बघा, शनी जयंती आणि शनी अमावास्येच्या निमित्त उद्या सकाळपासून आपल्याला कोणती कामं करायची आहेत आणि कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला सकाळपासून कामं आणि उपाय करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावास्येनिमित्त दही भातामार्फत आपल्याला म्हणजे आपले पितृदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत. हे कसे करायचे आहेत हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे आपल्याला हे उपाय कसे करायचे आहेत हे सगळं काही डिटेलमध्ये समजेल. बघा, दही भातामार्फत आपण अनेक उपाय करू शकतो आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटं आहेत ती ह्या उपायामार्फत आपण दूर करू शकतो. पण बघा, फक्त उपाय आपल्याला करायचे नाही आहेत, तर काही मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट देखील करणं तितकंच गरजेचं आहे. कष्टाला पर्याय नाही. पैसा कमवण्यासाठी आपल्याला नोकरी व्यवसाय करणं तितकंच भाग आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत. पण त्याचबरोबर आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या, तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतंच. आपल्या कामामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर होण्यासाठी आपल्याला यामुळे मदत मिळत असते. तर जाणून घेऊयात आपल्याला हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय आपल्याला कशासाठी करायचे आहेत हे पहिलं जाणून घेऊयात. बघा, तुमच्या घरामध्ये जर सातत्याने आजारपण येत असेल, प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण होता होता राहून जात असेल, पैसा घरात येतोय पण तो टिकत नसेल, तर मग समजून जावं की तुम्हाला म्हणजे आपल्याला प्रखर पितृदोष आहे आणि प्रखर पितृदोष मुक्त करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात, विधी केले जातात. जसं की नारायण नागबली आहे. पण बघा, नारायण नागबली करणं तितकं सोपं नाही आहे. त्यासाठी खर्च देखील तितकाच येतो आणि आपली जर आर्थिक परिस्थिती नसेल, अडचण असेल काही, तर मग त्या गोष्टी लगेचच करणं आपल्याला शक्य होत नाही. पण बघा, मग तोपर्यंत हातावर हात ठेवून आपण बसण्यापेक्षा जर हे छोटे छोटे उपाय केले तर त्याने देखील आपल्याला बराच फरक जाणवतो. त्यामध्ये बघा, प्रामुख्याने दही भाताचे उपाय केले जातात आणि ते अमावास्येच्या दिवशीच केले जातात आणि उद्या महत्त्वाचं म्हणजे शनी अमावास्या आहे, त्यामुळे आपल्याला ही संधी सोडायची नाही आहे. हे जे उपाय आहेत ते आपल्याला उद्या करायचेच आहेत. तुमचा प्रखर पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला यामुळे मदत मिळणार आहे. यासाठी बघा, आता कसं करायचं आहे तर बघा, एक मूठ तांदूळ घ्यायचा आहे. आपल्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. उपाय करण्यासाठी जो तांदूळ लागतो तो घेण्याची पद्धत अशीच आहे. एक मुठी म्हणजे एका आपल्या हाताच्या मुठीमध्ये बसतील एवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. हे तांदूळ धुवायचे नाही आहेत, तसेच शिजवायचे आहेत आपल्याला न धुता. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, काहीच मीठ आणि मीठ वगैरे तेल मीठ काहीच टाकायचे नाही आहेत. पूर्ण प्लेन आपल्याला फक्त पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. आता बघा, अशा प्रकारे शिजवलेल्या भाताचे आपण 4-5 प्रकारचे उपाय करू शकतो. आता तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करू शकता. सगळेच जर करणं शक्य असेल तर सगळ्यासाठी हाच भात तुम्ही वापरू शकता. वेगवेगळा शिजवण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो भात शिजवलेला आहे तो उपाय करण्यासाठीच आपल्याला वापरायचा आहे, खाण्यासाठी नाही. आणि खाण्यासाठी तुम्ही जो भात शिजवणार आहात तो तुम्ही उपाय करण्यासाठी वापरायचा नाही आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला वेगळाच भात शिजवायचा आहे आणि तो अशा पद्धतीनेच आपल्याला शिजवायचा आहे, हे लक्षात घ्या. आता पहिला जो उपाय आहे त्यामध्ये बघा, हा जो भात आहे त्यामधला थोडासा चमचाभर भात घ्यायचा, त्यावरती दही टाकायचं आणि हा जो दही भात आहे तो एखाद्या केळीच्या पानावरती घ्या किंवा मग पत्रावळी असेल तर त्यावरती घ्या. नाहीतर एखादी प्लेट घ्या, स्टीलची एखादी जुनी प्लेट असेल जी तुम्ही वापरत नसाल, कायमस्वरूपी तुम्ही घरामध्ये ठेवा, जेणेकरून प्रत्येक अमावास्येला तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येईल. तर अशा पद्धतीने हा जो दही भात आहे तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि हा दही भात आपल्या पितरांसाठी आपल्याला ठेवायचा आहे. बघा, पितरांचं स्मरण करून ओम पितृदेवताय नमः असं म्हणून आपल्याला हा दहीभात आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. हा जो दहीभात आहे तो बघा, आपले पित्र येऊन खाऊन जात असतात. एखाद्या कावळ्याने येऊन खाल्ला तर चांगलीच गोष्ट आहे, पण दुसऱ्या कुठच्या पक्षाने खाल्ला तर खाऊ देत, काही हरकत नाही. पण अशा पद्धतीने दहीभात आपल्या पितरांसाठी आपल्याला उद्या ठेवायचा आहे. आता दुसरा जो उपाय आहे तो करण्यासाठी आपल्याला बघा, गौऱ्या ज्या असतात, आपण होम वगैरे करण्यासाठी ज्या गौऱ्या वापरतात, तर त्यातला एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो तुकडा आहे त्यावरती थोडंसं तूप टाकायचं
आणि हे प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती थोडासा दहीभात आपल्याला शिंपडायचा आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. बघा, हे जे दहीभात आहे त्याच्या वासाने आपले पितृ जे आहेत ते सुखावले जातात असं म्हटलं जातं आणि हा जो नैवेद्य आहे तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे. त्यामुळे हा देखील उपाय करणं सोपा आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्या नक्कीच करू शकता. तिसरा जो उपाय आहे तो करण्यासाठी बघा, तुमची जर गच्ची असेल तर ह्या गच्चीवरती आपल्याला 4 दिशा ज्या आहेत त्या 4 दिशेला आपल्याला थोडा थोडा दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे. आता गच्ची नसेल, गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये आपल्याला थोडा थोडा दहीभात हा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे थोडा थोडा यातला दहीभात जो आहे तो ठेवायचा आहे. आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. वास्तुदेवतेचं देखील स्मरण करायचं आहे. ओम वास्तुदेवताय नमः, पितृदेवताय नमः असं म्हणून आपल्याला हा दहीभात जो आहे तो आपल्या गच्चीवरती किंवा मग गॅलरीमध्ये ठेवायचा आहे. या उपायामुळे देखील आपला वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे उद्या हा देखील उपाय तुम्ही करू शकता. या पुढचा जो उपाय आहे तो देखील आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे. आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आहे. बघा, आपल्या घरामध्ये देखील बऱ्याच प्रमाणात नकारात्मकता असते. ही नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला अमावास्येच्या दिवशीच करायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा आहे तर बघा, हा जो भात आहे, हा दहीभात थोडासा एखाद्या करवंटीमध्ये म्हणजे नारळाची जी करवंटी असते त्याच्यामध्ये घ्यायचा आणि ही जी करवंटी आहे ती आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही जी हा जो दहीभात आहे तो घेऊन फिरायचा आहे. आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये आपल्याला हा दहीभात घेऊन फिरायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्याला मौन व्रत घ्यायचं आहे. कोणाशीही आपल्याला बोलायचं नाही आहे. हा उपाय करताना फक्त आपल्याला मनातल्या मनात आपल्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण घरामध्ये हा दहीभात फिरवल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती यायचं आणि आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्या घरावरून हा पुन्हा एकदा 7 वेळा आपल्याला हा जो दहीभात आहे तो फिरवायचा आहे. जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला 7 वेळेस हा दहीभात उतरवायचा आहे आपल्या घराच्यावरून आणि हा दहीभात एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून एखादं मुका जनावर येऊन ते खाऊन जाईल. हा दैवत आपल्याला एखाद्या झाडाखाली वगैरे नेऊनच ठेवायचा आहे. अशा ठिकाणी ठेवा की कोणाचा पाय त्यावरती पडणार नाही, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला उद्या आपल्या घराची नकारात्मकता किंवा घराची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला करायचा आहे. आता या पुढचा आणि शेवटचा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला तर बघा, आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने जर आजारी राहत असेल किंवा करती व्यक्ती आहे तिला जर प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील किंवा विद्यार्थी असतील, तुमची मुलं बाळ त्यांना जर त्यांच्या कामामध्ये यश मिळत नसेल आणि यापैकी जर कोणताही प्रॉब्लेम नसेल तरी देखील आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी, त्यांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तो कसा करायचा तर बघा, अशा पद्धतीने थोडासा दहीभात जो आहे तो घ्यायचा आणि या व्यक्तीच्या डोक्यावरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस उतरवायचा आहे आणि हा जो दहीभात आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचा आहे. या उपायाने देखील आपल्या घरातील सदस्यांची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी मदत मिळत असते. तर नक्कीच हा देखील उपाय तुम्ही उद्या करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने हे 5 उपाय सांगितलेले आहेत. आता यापैकी तुम्हाला जो करणं शक्य होणार आहे तो तुम्ही करा किंवा 5च्या 5 केले तरी काही हरकत नाही. फक्त एक लक्षात घ्यायचं की शेवटचा उपाय करताना हा जो भात आहे तो आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही आहे, सगळा वापरायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण उपाय केले तर नक्कीच आपले वास्तुदोष त्याचप्रमाणे पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि म्हणूनच हे जे उपाय आहेत ते अमावास्येला आपल्याला करायचे आहेत. बघा, यामध्ये जर सातत्य ठेवलं तर म्हणजे सलग येणाऱ्या 6 अमावास्या जर तुम्ही हे उपाय केलेत तर निश्चितच तुम्हाला यामध्ये 100% फरक जे आहे ते दिसून येतील. आता जर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही घरातील इतर सदस्यांना कोणाला तरी हा उपाय करायला सांगा आणि कोणी जर करणारं नसेल तर मग ही अमावास्या जी आहे ती सोडा. या पुढची जी अमावास्या आहे त्या अमावास्येला तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे जर सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. त्यामुळे ही एक अमावास्या सोडा. या पुढची जी अमावास्या आहे त्या अमावास्येला तुम्ही हा जो उपाय आहे, हे जे उपाय आहे ते करू शकता आणि यापुढचे येणाऱ्या ज्या 6 अमावास्या आहेत त्या सलग 6 अमावास्येला हे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. कारण यामध्ये जर सातत्य ठेवलं तर आपल्याला नक्कीच यामध्ये 100% आपल्याला सकारात्मक परिणाम जे आहेत ते दिसून येतात.
तर बघा अशा पद्धतीने हे जे दहीभाताचे उपाय आहेत ते या अमावास्येपासून तुम्ही करायला सुरुवात करा आणि यामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम लवकरात लवकर दिसून येतील. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.